नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. सुंदर केस, मुलायम केस आणि मऊसूत असे केस सगळ्याच स्त्रियांना हवे असतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा त्याच्यावर वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट केल्या जातात, की ते असे बार्बी डॉलसारखे असे सिल्की दिसावे, शायनी दिसावे म्हणून, चमकदार दिसावे म्हणून. बऱ्याच प्रकृतीच्या लोकांमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये म्हणा किंवा पुरुषांमध्ये केस हे खूप राठ असतात किंवा खूपच ड्रायनेस त्याला असतो, रुक्ष असतात आणि त्यामुळे त्यांना ते छान सुंदर मुलायम व्हावे असं प्रत्येकालाच वाटतं. विशेषतः वातप्रकृतीची जी माणसं असतात त्यांच्यामध्ये एक खरखरीत किंवा ड्राय केस आणि विरळ केस असा प्रकार असतो. दुसरे असतात ते की कफवाताच्या प्रकृतीच्या माणसांमध्ये केस हे दाट असतात बऱ्याच वेळा, परंतु ते खूपच कोरडे असतात किंवा ज्याला राठ केस म्हणतात असे असतात. तर सगळ्यांनाच ते असे सिल्की सुंदर केस हवे असतात. त्यासाठी केराटिन, बोटॉक्स आणि वेगवेगळ्या नॅनोटॉक्स वगैरे अशा आता वेगवेगळ्या येत जातील हे टॉक्स वगैरे प्रकार. पण हे केले जातात. ह्या अशा महागड्या ट्रीटमेंट त्याचा परत तो मेंटेनन्स आणि त्याचे साइड इफेक्ट. जेव्हा अशा ट्रीटमेंट करून साइड इफेक्ट घेऊन पेशंट जेव्हा येतात ना, तेव्हा समजतं की ह्याचे किती साइड इफेक्ट असावेत. तर अगदी स्कॅल्पला आणि तुमच्या हेअर रूटला ते डॅमेज करू शकतं, इतके त्याचे साइड इफेक्ट होतात. अर्थात ह्याला असं सांगितलं जातं की तू चांगलं केलं नाही, व्यवस्थित मटेरियल वापरलं नाही, जे काही असेल ते. परंतु ह्या सगळ्या ट्रीटमेंट ज्या असतात त्या केसांच्या मुळांना करू नये. त्या 2 इंच 1 इंच ठेवून कराव्यात असं सांगितलं जातं. तर ह्या सगळ्या ट्रीटमेंटचे केसांच्या मुळांना किंवा स्कॅल्पला इतके सारे दुष्परिणाम आहेत. असे केमिकल्स, असे घटक त्याच्यामध्ये आहेत. म्हणूनच ते मुळांना लावू नका किंवा केसांच्या अ, हे स्कॅल्पला लावू नका असं सांगितलं जातं. तसंच बरेच सारे बाजारात मिळणारे हेअर मास्क सुद्धा असतात, की जे इन्स्टंट तुमच्या केसांना सिल्की बनवू शकतात, शायनी बनवतात असे पण येतात. त्यांना सुद्धा असं लिहिलेलं असतं, की ते केसांच्या मुळांशी लावू नका. ते 2 इंच 1 इंच सोडून मग मग केसांना तुम्ही लावा. तर असं का इन्स्ट्रक्शन लिहिलेली असते? कारण त्याच्यामध्ये डायमेथिकॉन, सिलिकॉन, कार्बोमर, सल्फेट, पॅराबेन वगैरे अशा प्रकारचे असे काही घातक केमिकल्स असतात, की जे तुमच्या केसांना सिल्की तर बनवतात, पण ते तुमच्या मुळांशी हानिकारक असतात. तुमच्या स्काल्पला ते लावण्यासाठी म्हणून चांगले नसतात. त्या त्वचेतून ते जर शोषले गेले, तर ते केसांच्या मुळं डॅमेज करू शकतात आणि असं करून ट्रीटमेंट घेऊन येणारे लोकं किंवा स्त्रिया विशेषतः मी पाहिलेले आहेत. तर इतका डॅमेज होतो, की मग नंतर तिथे केस येत नाहीत. इतके विरळ केस होतात. टक्कल पडतं स्त्रियांमध्ये सुद्धा इतके साइड इफेक्ट ह्या ट्रीटमेंटचे होऊ शकतात. आता मी होऊ शकतात असं का म्हणते? कारण बऱ्याच जण हे करतात. त्यांना ते सूटही होतं. ती त्यांची प्रकृती असेल, ती त्यांच्या केसांचा पोत खूप चांगला असतो. तर अशा खूप चांगला पोत ज्यांचा असतो ना केसांचा, त्यांना हे सगळं सहन होतात, ह्या सगळ्या ट्रीटमेंट केलेल्या. पण बऱ्याच साऱ्या वात प्रकृतीची किंवा पित्त प्रकृतीची जी लोकं असतात, त्यांच्या केसांना हे सहन होत नाही. मग केसांना चांगलं करण्यासाठी म्हणून नैसर्गिक ऑप्शन काहीच नसेल का? तर आहे की. सगळ्यात पहिला म्हणजे की दूध आणि दुधाचे पदार्थ. पंचामृताने स्नान घालण्याची देवाला पद्धत आपल्याकडे आहे. मग ते काय आहे? ते प्रतीक आहे की देवाच्या मूर्तीला पंचामृताने अगदी शिरापासून म्हणजे डोक्यापासून स्नान घातलं जातं. म्हणजेच काय की हे तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी पंचामृत हे वरदान आहे. पंचामृतामधले जे घटक आहेत, ते तुमच्या केसांना सुंदर बनवू शकतात किंवा बनवतातच. जसं ताक आहे, लोणी आहे, दही आहे, दूध आहे. अरे, तुम्ही दुधाने नुसते केस एक दिवस जस्ट असे धुवून बघा, की थोड्या दुधामध्ये पाणी घाला किंवा दह्यानी बघा. तुम्हाला परिस्थिती असेल लोण्यानी अ, अ, केस लावून बघा. एक दिवस ताकाने अंघोळ करून बघा. तुमचे केस मऊसूत आणि सुंदर होतील. इतकी पॉवर ह्या पंचामृतामध्ये आहे बरं का. म्हणजे हे निसर्गसृष्टीमध्ये आपल्याला आढळतात, की ज्याचे साइड इफेक्टही नाहीयेत. दुसरे म्हणजे की अजून वनस्पती जसे कुठले पदार्थ असतात, जसं कोकम बटर आहे किंवा मँगो बटर विशेषतः म्हणजे मँगोपासून बनवलेलं बटर, आंब्यापासून बनवलेलं. ते सुद्धा केसांना सुंदर करतं, चमकदार करतं, मऊसूत करतं. जोजोबा ऑइल आहे, ज्याला जोजोबा ऑइल असं पण म्हणतात. बदाम तेल आहे, आवळ्याचं तेल आहे, नारळाचं तेल आहे. नारळ आणि नारळाचा चव, ओल्या नारळाचा आपण ज्याला म्हणतो ते आहे. हे इतके सुंदर ह्याच्यामध्ये केसांना निसर्गतः शाईन देणारे, पोषण देणारे आणि त्यांना दुष्परिणाम न करणारे असे घटक निसर्गसृष्टीमध्ये उपलब्ध आहेत आणि ते आपण वापरू शकतो आपल्या केसांना मुलायम बनवण्यासाठी.
मग आता हे सगळं आम्हाला धावपळीच्या जीवनामध्ये वापरणं शक्य नाही रोजच्या ह्याच्यामध्ये. तर मग त्याला काही ईझी ऑप्शन आहे का? तर नक्कीच आहे. पूर्णपणे ह्या सगळ्या मी सांगितल्या त्या नैसर्गिक घटकांनी बनवलेला हेअर मास्क, जो मी स्वतः बनवलेला आहे आणि मी तो माझ्या पेशंट्समध्ये देते, ज्यांना अशा प्रकारे केस खूप राठ आहेत, दाट आहे, ज्यांना सिल्की, शायनी, सुंदर केस करायचे आहेत. केसांचं पोषण नीट व्हावं, नरिशमेंट नीट व्हावी. त्याचं नावच आहे डीप नरिशिंग हेअर मास्क. तर हा तुम्ही अगदी मुळापासून केसांच्या लावू शकता. स्कॅल्पला सुद्धा लावू शकतात. इतका तो सेफ आहे. कारण त्याच्यामध्ये सगळे अशा प्रकारे बटर वगैरे, लोणी वगैरे, नारळ, ओलं नारळ असे आवळा ह्या वनस्पती म्हणजे आवळा आहे किंवा अ, निंब आहे, की ज्या हिबिस्कस म्हणजे आपली जास्वंद आहे. तर अशा प्रकारच्या ज्या केसांना सुंदर करणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, त्यांनी बनवलेला आहे. आणि हा वापरण्यास सुद्धा सोप्पा आहे. काहीही तुम्हाला करायचं नाही, भिजवायचं नाहीये काही किंवा तयार करायचा नाहीये कुठल्या प्रकारे. हा रेडीमेड मास्क आहे. तो तुम्ही हातावर फक्त घ्यायचा आहे आणि केसांना मुळापासून अगदी लेंथला तुम्ही लावायचा आणि असा किती वेळ ठेवायचा? तर 1 तास ठेवा, जर तुम्हाला अजिबातच वेळ नसेल. अगदी 1 तासापासून अगदी रात्रभर सुद्धा तुम्ही तो केसांना लावून ठेवू शकतात आणि कुठल्याही प्रकारे तुम्हाला पॅक लावल्यासारखं असं जड वाटत नाही. कारण तो पॅक नाहीये, तो मास्क आहे, हेअर मास्क आहे. तर तुम्ही तो रात्रभर सुद्धा ठेवू शकतात. त्याचं केसांचं नरिशमेंट किंवा पोषण चांगलं होण्यासाठी जर तुमचे खूप जास्त राठ केस असतील, तुम्हाला सिल्की केस दुसऱ्या दिवशी हवे असतील तर. आणि 1 तासानंतर तुम्ही तो हेअर वॉश करायचा. जसं रात्रभर सोडल्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही हेअर वॉश करायचा. हेअर वॉश करताना शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. शॅम्पू किंवा शिकेकाई पण तुम्ही वापरू शकतात. पण शिकेकाई वापरल्यानंतर बऱ्याच कंप्लेंट असते, की ऑइल नीट निघत नाही किंवा ते हे राहतात, केस तसे चिकट-चिकट राहतात. म्हणून मग तुम्हाला शॅम्पू वापरणं गरजेचं आहे. तर शॅम्पू वापरताना एक माईल्ड चांगल्या क्वालिटीचा, प्रीमियम क्वालिटीचा शॅम्पू वापरा. त्यामुळेच मी अगदी नैसर्गिक घटकांनी बनलेला आणि कुठलेही हार्मफुल केमिकल नसलेला असा आपला सुपर मॉइश्चरायझिंग शॅम्पू मी रिकमेंड करत असते. हा सुद्धा मी स्वतः बनवते. तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारे शिकेकाई, रिठा, शटी त्याचप्रमाणे सुगंधी कचोरा, आवळा, अनंतमूळ अशा मुस्ता, नागरमोथा ह्या अशा प्रकारच्या वनस्पतींनी जवळ-जवळ 25 वनस्पतींनी चे अर्क त्याच्यामध्ये आहेत. नारळाचा बेस ह्याच्यामध्ये वापरलेला आहे आणि एवढं असून सुद्धा ते सुंदरपणे केस स्वच्छ करतं. कुठल्याही प्रकारे तुम्हाला जसा शिकेकाईने वॉश केल्यानंतर आणि ते एवढं प्रॅक्टिकल वाटत नाही बऱ्याच वेळा तर. बऱ्याच स्त्रियांना ज्या जॉब वगैरे करतात किंवा वेळ नसतो. तर अशा वेळेस हा एक चांगला नैसर्गिक ऑप्शन आहे. प्रीमियम क्वालिटीचा याच्यामध्ये आपण बेस वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ते छान प्रकारे क्लीनही करतं आणि केस मुलायमसुद्धा राहतात. बऱ्याच वेळा शॅम्पू केल्यानंतर खूप जास्त राठ किंवा असे कोरडे-कोरडे केस होतात बऱ्याच जणांचे. ते ह्या शॅम्पू वापरल्यानंतर होत नाहीत. कारण ह्याच्यामध्ये बॅलन्स्ड प्रमाणामध्ये आपण बटर वापरलंय, तेलसुद्धा वापरलेलं आहे आणि तरीसुद्धा ते क्लीनिंग इफेक्ट याचा सुंदर त्याच्यामध्ये ठेवलेला आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल हा शॅम्पू वापरणं, तर कुठलाही माईल्ड जो शॅम्पू तुम्हाला सूट होतो, नेहमी वापरतात, तो तुम्ही हा मास्क लावल्यानंतर वापरू शकतात. म्हणजे माझं फेव्हरेट रेझिम काय आहे हेअर केअर ते मी तुम्हाला सांगते, की रात्री झोपताना मी हा हेअर मास्क ज्या दिवशी मला दुसऱ्या दिवशी हेअर वॉश करायचा असतो, तो मी पहिल्यांदा ते केस गुंता वगैरे काढायचा पहिल्यांदा सरळ करायचे केस व्यवस्थित मोकळे करायचे आणि मग त्याला अगदी मुळापासून तुम्ही खालपर्यंत हा जो मास्क आहे तो हातात घेऊन लावायचा. तर सुंदरपणे सिल्की मुलायम असे केस होतात. छान वाटतात, मऊ-मऊ होतात. तर असा नैसर्गिक वनस्पतींनी युक्त असा बनवलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सल्फेट, पॅराबेन, डायमेथिकॉन, सिलिकॉन, कार्बोमर हे जे काही पोटेन्शियली खराब करतात केसांना, म्हणजे सुरुवातीला एकदम सिल्की करतात, पण ते स्कॅल्पसाठी आणि तुमच्या मुळांसाठी चांगले नसतात. असे पदार्थ, असे घटक ह्याच्यामध्ये अजिबात नाहीत. हा शॅम्पू आणि हेअर मास्क किती सेफ आहे, तर अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही तो वापरू शकतात. इतका सेफ आहे. हे मी तुम्हाला अगदी ठासून सांगू शकते, कारण मी स्वतः बनवते. म्हणजे स्वतःच्या माझ्या मुलांना तर मी वापरलेलाच आहे अगदी लहानपणापासून. अ, मास्क जो आहे तो अगदी बाळाला वगैरे नका लावू, कारण गरज नसते त्यांना त्याची. पण शॅम्पू तुम्ही करू शकतात. इतका तो सेफ आहे. आणि मास्कसुद्धा अगदी लहान मुलींना वगैरे मुलींनाही हौस असते छान केस मऊ असावे म्हणून. तुम्ही याच्यामध्ये पण तो वापरू शकता.
हे सगळे जे प्रॉडक्ट्स मी आता तुम्हाला सांगितले, ते मी स्वतः बनवते. ते तुम्हाला कुठे मिळतील? तर हा जो नंबर डिस्प्ले होतोय त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. शक्यतो 10:30 ते 7:30 8:30 या वेळेमध्ये कॉन्टॅक्ट करा. WhatsApp मेसेजसुद्धा तुम्ही करून हे आपल्या WhatsApp कॅटलॉगमधून ऑर्डर करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. केसांची काळजी अशा प्रकारे आपण साध्या-साध्या उपायातून घेऊ शकतो. अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.